दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणातील 252 क्रमांकाचं वचन श्रवण चिंतन करणार आहोत. मागील वचन जे आहे ते आपण घेतलेलं 251 क्रमांकाचं योग भ्रष्ट तो शाश्वत समलोकात पावे. आजचं वचन आहे, ऐसे गा जीव जीवाचा वागारा नावे ढिला करो नये, जरी केला तरी आणोनी आन करिता वेळूची न लगे. योग भ्रष्ट म्हणजे उपस्थित जो दैव पैकीचा योग प्राप्त झाला त्या योगाचं जर का अवहेलना केलं, त्या योगाकडे जर का दुर्लक्ष केलं तर काय होतं की फळांतराय, भेटी अंतराय इत्यादी अंतराय जे आहेत जड सेवनेचे, चेतन सेवनेचे, ते जीवाला प्राप्त होत असतात. आणि अशामध्ये परमेश्वराच्या आणि आपल्या भेटीमध्ये अंतर पडतं. तर असं योग भ्रष्टत्वच का आक्षेप्त जीवाला, त्याचं उत्तर दिलेलं आहे, ऐसे गा जीव म्हणजे स्वामी सांगतात असे जीव आहेत. कसे आहेत तर जीवाबद्दल संपूर्ण दोष जीवाचे सांगितलेले आहेत. जीव कसे आहेत, सर्व दोषांचे आळे आहेत. सोबतच जीव दोषदर्शी आहे, मळीनात्वा ते पातलेला आहे, अधमती अधगती अधरती येणेसी युक्त आहे, म्हणितले न करणारा आहे आणि ओखटे गोमटे जाणून परत ओखटेच करणारा आहे. अशा प्रकारच्या जीवाच्या बाबतीमध्ये आमच्या देवाने, आमच्या स्वामींनी जे जे काही म्हणून सांगितलेलं आहे ते सर्व आता लक्षात घेऊन असे हे जीव आहेत. कसे आहेत, मागील जो दोषांचा जो काही पाडा वाचला आणि जे काही नरकाचं स्वामींनी आम्हाला सांगितलेलं आहे की अशा अशा प्रकारचे नरक आहेत, त्या सर्व नरकाला भाजन असलेला जीव. 16 भेदी नरक एकंदरीत आहेत. मग त्यामध्ये म्हणजे 13 भेदी नरक तर सांगतातच, परंतु मामाजींनी सांगितलं की 13 भेदी नरकामध्ये अजून चलद्रूप, सावर आणि नित्य नरक हे पण त्याच्यामध्ये जोडले तर 16 भेदी नरक होतात. ह्या 16 भेदी नरकाला पात्र होणारा हा ऐसेगा जीव, असे सर्व जीव आहेत. आणि म्हणून हे सर्व दोष त्या जीवाच्या ठिकाणी असल्यामुळे, आणि दोष असले तर हरकत नाही, परंतु ते परमेश्वराचं म्हणितले करत नाहीत. जर का परमेश्वराचं म्हणितले केलं म्हणजे दोष असून त्याचं काही नुकसान आपल्याला होणार नाही. किती दोष असोत काही हरकत नाही, फक्त देवाने म्हटलेलं केलं पाहिजे की मग पुढे आपण मोक्ष मार्गाकडे चालत राहू. परंतु स्वामी सांगतात ऐसे गा जीव, सर्व काही असून परंतु आम्ही जे काही विधी नियम सांगितला तर तो यथायुक्त तो जीव पालन करत नाहीत. आणि म्हणून स्वामी सांगतात का नाही पालन केल्या जात किंवा का त्याच्यामध्ये अडथळा येतो, कारण की जीव जीवाचा वागारा असे सर्व जीव असल्यामुळे आता आपण वैयक्तिक आपल्यावर घ्यायचा, आपणही असेच आहोत. म्हणून जीव जीवाचा वागारा म्हणजे आपण जीवाने आपल्या जीवाचा वागारा म्हणजे लगाम, जे काही वचन रूपी, नियम रूपी, विधी रूपी जे काही देवाने आम्हाला नियामकत्व केलेलं आहे, नियंत्रण करायला सांगितलेलं आहे, स्वभाव मात्रे तसं दोष मात्रे म्हणजे दोषावर नियंत्रण ठेवणं, हा जो काही भाग आमच्या देवाने सांगितलेला आहे तो नावेक ढिला करू नये म्हणजे त्याला सूट द्यायची नाही. जर का थोडी पण सूट दिली, वृक्षांना खाणारे आहेत त्यांनी म्हटलं आज आपण साधनाचं खाऊ, थोडीशी त्रसोने जे एवढ्या वचनामध्ये बसेल एवढंच सूट द्या. जर का सरळीचं वर्तन केलं की रोज खाऊ किंवा 8 दिवस खाऊ किंवा महिन्यातनं 4-5 वेळा खाऊ असं म्हटलं तर मग नावेक ढिला करू नये, थोडा सुद्धा तुम्ही त्या लगामाला थोडं सुद्धा हलकं ठेवायचं नाही, ढिलं सोडायचं नाही. किंवा साधन घेणारा म्हटलं की मी फोडणी तोडणीचं इंद्रियार्थ खाईन, इंद्रियार्थ खाणारा म्हणाला की मी रस
वगैरे ते खाईन, रस खाणारा म्हणाला मी विखो खाईन. म्हणजे अशा प्रकारे हे वचनामध्ये जेवढं मोडतं, त्रसोनिधी जे देवाने सांगितलेलं आहे तेवढं त्रसू न देण्या इतपत जर का खाल्लं तर काहीच हरकत नाही. परंतु त्रस संपल्यानंतर सुद्धा आपण ते खातच राहिलो तर ते काय होईल, खूप ढिला होऊन जाईल. आणि मग नावेक ढिला करू नये, थोडाही ढिला करू नये असं स्वामी सांगतात. किंवा आपण स्मरण करतो, आता प्रपंचातल्या लोकांसाठी रोज स्मरण आपला नित्यविधी आहे. प्रपंचातल्या लोकांना त्यांनी जर का म्हटलं की आपण आता आज उठायचं नाही स्मरणाला, ठीक आहे, एक दिवस काही हरकत नाही. परंतु एक दिवसाचे एक दिवस राहत नसतो बरं का. एक दिवस जर का तुम्ही विधी मोडला तर त्याचा असर कमीत कमी 4, 5, 6, 7, 8 दिवस पर्यंत राहतो. कारण की ज्या दिवशी आपण विधी नाही केला, म्हणजे आपण काय मोजतो, फक्त आजच स्मरण मी केलं नाहीये, परंतु स्मरण न केल्यामुळे किती घटना घडलेल्या आहेत ते आपल्याला माहिती नाही. रोज आपण स्मरण करतो म्हणून कुठल्याही कार्यार्थी आपली दक्षता राहते. परमेश्वर विधी पाठी विधी सुचवतात आणि अविधीचं सुद्धा लक्षात आणून देतात. ज्या दिवशी आपण विधी नाही आचरला त्या दिवशी अविधीकडे आपलं लक्ष राहत नाही. कारण विधी न करणे हाच मोठा विधी आहे. सर्वात पहिले स्मरण न करणे, स्मरण करणे जर का विधी आहे तर स्मरण न करणे काय झालं, अविधी झाला. आणि अविधी अविधी ते प्रसव आहे. आपल्याला वाटतं की मी फक्त स्मरणच नाही केला, परंतु स्मरण हा विधी न केल्यामुळे सर्वप्रथम न करणे हाच अविधी लागला. आणि त्याच्या पुढे अजून अविधी 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 किती झाले दिवसभरात ते लक्षातही येणार नाही. जर का आपण स्वच्छ कपडे घातले असतील तर कळेल की आपल्या कपड्याला डाग लागला, परंतु आपण मळीन कपडे घातले असतील तर किती डाग लागतील आपल्या कपड्यांना, मळ लागेल, धूळ लागेल, लक्षातच येणार नाही. तसं स्मरण करणं म्हणजे जीव स्वरूप स्वच्छ करणं आहे. रोज रोज करावं लागतं, रोज आंघोळ करावी लागते, रोज दात घासावे लागतात. तशा प्रकारे रोज जीव स्वरूप जे आहे ते स्वच्छ करावं लागतं. आणि ते स्मरणाच्याच माध्यमातून घडतं, सेवादास्याच्या माध्यमातून ते घडतं. तेच जर का आपण नाही केलं आणि म्हटलं आज आपण स्मरणाला नाही उठायचं, तर आजचं स्मरण ठाकलं असं नाही, उद्याचे, परवाचे, तेरवाच्याही स्मरणावर त्याचा परिणाम होतो. मग दुसऱ्या दिवशी पण स्मरणाला उठताना असं वाटतं काल नव्हतं केलं, मग आज पण थोडस 2-3 दिवस बंद ठेवलं तर काय हरकत आहे, मी दररोजच करतो स्मरण. मग काही ते सांगतात ना दृष्टांतामध्ये, माझे इथुलेही नुकस आहे, म्हणजे छोटासाच अविधी घडला, फक्त पाय केले आणि ते लक्षातही आलं, आणि लक्षात येऊन सुद्धा ओकटे गोमटे जाणे परी जाणुनीची करी, परत स्मरणाला अडथळा अंतर पडतो. किती दिवस आपण अंतर पाडलं, फक्त एकच दिवस, परंतु अंतर पडलं किती दिवस सांगता येत नाही, अनिश्चित काळासाठी ते असतं. म्हणून स्वामी सांगतात कुठलाही विधी तुम्ही जो करता आहे त्या विधीमध्ये तुम्ही स्वतःला बांधून घ्या. जर का विधीमध्ये तुम्ही स्वतःला बांधून घेतलं तर तो विधी जो आहे तो तुम्हाला अनेक बंधनातनं मुक्त करणारा तो उपाय आहे. आणि जर का तो विधी तुम्ही थांबवला तर मग नावेक ढिला करू नये. आणि जर का केला तर काय होईल, जरी केला तरी आणोनी आण करिता वेळूची न लगे. म्हणजे कायच काय होईल तुम्हाला काही समजणार नाही. जसं तुम्ही दूध ठेवलं तापण्यासाठी आणि त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. त्याला जर का ते चांगलं तापून आलं की लक्षात येतं आता आहे वर येणार आहे दूध. थोडं जरी तुम्ही इकडे लक्ष केलं की लगेच तो उतून जातं ते. म्हणजे त्याच्यावरचं जे काही दूध उतू गेलं तर सर्व त्याच्यामध्ये काय होतं, त्याची जी मलई असते तीच उतू जाते. दूध तर राहतं समजा, परंतु मुख्य जो भाग आहे तोच जातो निघून त्याच्यामध्ये. तशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की आपलं लक्ष असेपर्यंत दूध ओतू जात नाही, लक्ष नसलं नंतरच दूध ओतू जातं. तसं विधी करत असताना विधीवरच लक्ष ठेवावं लागतं. थोडं जर का तुम्ही इकडे तिकडे लक्ष केलं की विधी सुटून जात असतो. व्यतिपाताचे दृष्टांत. किंवा विधीवर लक्ष ठेवत असताना अविधीवर पण लक्ष ठेवावं लागतं की अविधी घडला नाही पाहिजे. आणि थोडस जर का दुर्लक्ष केलं लगेच अविधी घडून जातो आणि लगेच आपल्याला लक्षात येत नाही
की अचानक चालता साधूच्या पट्टीला पाय लागतो, वासनिकाला पाय लागतो, हे कधी घडतं? हे नावेक दुर्लक्ष केल्यामुळे घडतात हे अविधी. लक्ष असताना तसं होत नाही, पण लक्ष नाही दिलं की अविधी घडतो. म्हणून सांगतात आणोनी आण करिता वेळची न लगे. म्हणजे जर का त्या जीवाला विधीच्या बंधनात थोडंही मुक्त केलं किंवा तो मुक्त झाला की लगेच तो अविधीकडे जातो. मग अविधीकडे गेला की मग तो काय करेल हे सांगता येत नाही. लहान मुलगा जो असतो त्याला दृष्टिक्षेपात ठेवावं लागतं. जर का तुम्ही थोडंही दुर्लक्ष केलं की तो दरवाजाच्या बाहेर पळून जातो, रस्त्यावर निघून जातो आणि मग काय होईल त्याचं काही सांगता येत नाही. तसं आपलं सुद्धा आहे. म्हणून स्वामी सांगतात की परमेश्वर आपल्याला सूट का नाही देत? स्वामी बिलकुलही सूट देत नाही. त्याचं कारण ते आहे, कारण की सूट दिली की मग आपण मोकळे सुटून जात असतो. कोणाला जर का कोणी विचारलं की बाबा हे 5 दंडोत घालायचे तर 2 घातले तरी चालतील का? आम्ही म्हटलं की ठीक आहे, काय हरकत नाही. जर तुमचे पाय दुखतात, तुम्ही आजारी असाल, 2 घातले तरी हरकत नाही. पण कधी आजारी असाल तेव्हा. मग आपण रोजच आपल्याला वाटतं की मी थकलेलो आहे बरं का, मी आजारी आहे बरं का, मला अशक्तपणा आहे, खूप दमल्यासारखं होतंय. 2 दंडोत घातले की लगेच दम लागतो. काही लोक ते आम्हाला सांगतात बाबा 2 दंड घातले की इतका दम लागतो आम्हाला, आणि ते घरभर काम करत फिरतात किंवा मग प्रपंचामध्ये त्यांची धावपळ सुरू असते, सगळं चालू असतं, तेव्हा मात्र त्यांना दम लागत नाही. दुसऱ्यांना दम देताना सुद्धा त्यांना दम लागत नाही. 2 दंड जास्त घातले की दम लागतो. म्हणून आम्ही सांगतो काही तसं नाही. जरी थकलेला असेल तर हळूहळू घाला, पण 5 दंडवत घाला. तुम्ही सशक्त आहात, पाय चांगले आहात, तोपर्यंत दंडवत घालता येतील. एक वेळ अशी येईल की दंडवत घालू वाटतील तुम्हाला मनापासनं, पण दंडवत घालण्याची स्थिती नसेल. डॉक्टर सांगेल दंडवत घालायचे नाहीत, किंवा दंडवत घातल्याने खरंच त्रास होणार त्यावेळेला तुम्हाला. आणि त्यावेळी तुम्हाला बाईसांचे दंडवत आठवतील, भटोबासांचे दंडवत आठवतील, दंडवत घालू वाटतील, परंतु त्यावेळी दंडवताचं आवेदन केलं. आता दंडवत घालू वाटले तरी घालता येणार नाहीत. ही परिस्थिती तयार होत असते. विधीचं जर का आता आपण दुर्लक्ष केलं तर नंतर विधी आपल्याकडे दुर्लक्ष करून टाकतो, आपल्याकडे येत नाही. म्हणून देव आम्हाला सूट देत नाहीत. स्वामी सांगतात आत्ताच मरा तरी चांग. कशासाठी बरं? देवाला का घाई लागली? कारण की देवाला असं वाटतंय निर्दोष जर का सरले तरच चांगला आहे, नाही तर आम्ही विजय केल्यानंतर किंवा आमच्या माघारी थोडा जरी दोष यांनी आचरला तर काय होईल? यांचं नुकसान होऊन जाईल. आणि एवढूसं नुकसान आपल्याला कुठे घेऊन जाईल आपल्यालाही सांगता येत नाही. या संदर्भात प्रकरण वशाची जी लीळा येते ती उत्तरार्ध 15 क्रमांकाची लीळा आहे. अनुचर चोरीकृत उळा आरोगण. अनुचर म्हणजे भक्तजन यांनी काय केलेलं आहे? एक प्रकारे तो जो हरभरा आहे तो आणलेला आहे, तो कसा आणलेला न विचारता आणला. न विचारता केलेली गोष्ट ही चोरी असते. मामाजींनी आम्हाला सांगितलं की कुणाच्या इथलं जर का घरातलं तुम्ही बसलेले आहेत आणि तुम्हाला काही लिहायचं म्हणून त्यांचा पेन तुम्ही घेतला आणि लिहिलं, पेन तिथेच ठेवला. चोरी केली का पेनाची? नाही केली, पेन तिथेच ठेवला आपण. परंतु मामाजी सांगतात शाईची चोरी तुम्ही केली. त्यांना विचारून घ्या की आम्ही हे पेन लिहायला घेऊ शकतो का, त्यांची परवानगी घ्या आणि मग लिहा आणि पेन ठेवून द्या तिथे. त्यांनी परवानगी दिली म्हणजे ती चोरी नाही. तुम्ही विचारून घेतलं म्हणजे ती चोरी नाही. आणि न विचारता आपण घेतलं तर ही चोरी आहे. म्हणजे पाश्चात्य विभागामध्ये सगळ्या गोष्टी ते विचारतात. आतमध्ये यायचं असेल तरी ते विचारतात आतमध्ये येऊ का, पाणी प्यायचं तरी आम्ही पाणी घेऊ शकतो का. म्हणजे हे काय आहे? एक प्रकारचा तो एक औपचारिकता जरी असली तरी त्याच्यामध्ये तो एक व्यवहाराचा भाग आहे की कुणाची कुठली वस्तू आपण घेत असताना त्याला ते विचारलं पाहिजे. परंतु या ठिकाणी काही गोष्टी अशा असतात, कैरे असतील, चिंच असतील, असे विचारून घेण्यामध्ये काही आनंद नसतो. तो न विचारता घेण्यातच असं काहीतरी पाडून दगड मारून घेण्यात तो एक वेगळा आनंद असतो त्या वयामध्ये. मग आता इथे उळा म्हणजे तो हरभरा आणलेला आहे. भटोबास आणि नातोबास वाडेगावाला भिक्षेला जायचे, तर मार्गामध्ये म्हणजे रस्त्यामध्ये त्यांना ती शेती, चण्याची शेती, कळपे देखील
म्हणजे ते त्यांनी बघितलं ते चण्याची शेती वगैरे सर्व काही, आणि ते सर्व तोडून वगैरे ते ठेवलेले होते. आणि नाथोबास म्हणतात, नागद्या कैसा बरवा उड्या जोगा चणा, म्हणजे याचं पूर्ण आपण चांगलं चण्याचं ते काही मीठ मिरची कांदा वगैरे टाकून चांगलं आपण ते बनवू शकतो. आणि उड्या जोगा चणा बटोबास म्हणतात, गोसाविया ते पुसोमा. स्वामींना आधी विचारावं लागेल, असा आणता येणार नाही आपल्याला. म्हणजे आता अनुसरल्याची जिने मरणे ईश्वराच्या अधीन असल्यामुळे ईश्वराला विचारूनच आपण, आणि ईश्वराचं उत्तर काय येतं वचनामध्ये. आता आपल्याकडे ईश्वर नाही आहेत, पण ईश्वराने दिलेले सर्व वचन सर्व आज्ञा आहेत. म्हणजे तुर्तास आत्ता तसं जर का बघायला गेलं तर आत्ता आपल्याला देवाची प्रत्यक्ष देव असण्याची आवश्यकता आता नाही. प्रत्यक्ष देव असताना त्यांनी जे जे सांगितलं असतं ते सर्व आम्हाला देवाने सांगून ठेवलेलं आहे. आत्ता देव भेटून आम्हाला काहीच उपयोग होणार नाही. समजा आपण सकाळी 7ला उठलं, एखाद्याने डाळ भात भाजी चपाती बनवून ठेवलेली आहे, त्याचा काही उपयोग आहे का? सकाळी बनवून ठेवलंय, आम्हाला आणून दिलं, पण त्याचा उपयोग काहीच नाही. आम्हाला त्याचा उपयोग दुपारी आहे, दुपारी त्याची भूक लागणार आहे. म्हणजे जेवाचं तेव्हा जर का मिळालं त्याचा उपयोग त्यावेळेला होत असतो. एखाद्याला चहा जर का प्यायची 1 तासाने आणि तुम्ही 1 तास आधीच त्याला नेऊन दिले तर 1 तासाच्या आधी त्याला काय उपयोग आहे का? नाही उपयोग, कारण की त्याच्यासाठी ती वेळ योग्य नाही. आणि म्हणून आपल्याला जरी आपण म्हटलं देव आता भेटले पाहिजे, पण आपण आपली ती तयारी नाही अजून. देव भेटले तरी आपण प्रपंच सोडू शकत नाही. आपल्या काही जे काही कार्यत्वीच्या किंवा कारणीच्या ज्या काही दोष आहेत ते आपण सोडू शकत नाही. म्हणजे देव आम्हाला तेव्हाच भेटले पाहिजेत जेव्हा आम्ही सुद्धा देवाला भेटायला योग्य असणार आहोत. जर का ती अयोग्यता आमच्याकडे असेल तर देव भेटून काहीच उपयोग नाही. म्हणून कुठल्या तरी सैनिकांनाही देव भेटले, त्यांना देवाला ओळखताच नाही आला, पण त्यांच्या अधिकाऱ्यांनी मात्र देवाला ओळखलं. रामधरण्याने देवाला ओळखलं, परंतु त्यांच्या सैनिकांनी मात्र ओळखलं नाही. आमची पण गत तशीच होईल. निळभट्टांची ती तयारी होती, देव पण भेटले आणि त्याचा उपयोगही झाला. असं झालं पाहिजे. नुसतंच देव भेटून उपयोग नाही, देव भेटीचा उपयोगही होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की गोसाविया ते पुसो, म्हणजे देवाला प्रत्येक गोष्ट विचारून किंवा देवाने सांगितलेल्याच गोष्टी आपण करणं म्हणजे देवाच्या भेटीला आपण योग्य होत आहोत असा त्याचा अर्थ आहे. आणि ते म्हणतात की देवाला विचारू, भिक्षा करून आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि झोळिया दृष्टपुता झोळिया केलिया. झोळी दृष्टपूत करायची म्हणजे काय? उपहार नाही दाखवायचा इथे, फक्त झोळी आणि अशी उघडून दाखवायची, जेणेकरून त्या झोळीमध्ये जे काही भिक्षांना आलेलं आहे ते स्वामींना पाहता यावं आणि दृष्टीने कृपा दृष्टीने अवलोकन करून ते अन्न पवित्र परमेश्वर करतात. या विधीला दृष्टपूत करणे असं म्हटलं जातं. आणि असंच विधी आपण केला पाहिजे. ते लीळाचरित्रामध्ये कुठेही घास मोडणे वगैरे तो विधी याच्यामध्ये सांगितलेला नाहीये. फक्त झोळी दृष्टपूत केलेली आहे आणि त्या पद्धतीने तो विधी घडला केला. आणि मग या ठिकाणी गोसाव्यांना त्यांनी विनंती केली, देवा कैसा बरवा उळ्या जोगा चणा असेजी, इतुका ऐसा आणू, थोडासा आणू का? आम्ही म्हणताना असंच म्हणायचं असतं, थोडासा आणू का? गोसावी उगेची, स्वामी गप्प बसतात, काहीच बोलत नाही. कधी कधी असे काही प्रश्न येतात जे आम्हाला अडचणीमध्ये आणणारे असतात. मग ते म्हणतात, बाबा मग शेतीमध्ये एवढी हिंसा आहे, मग आम्ही शेती केली तर चालेल का? आता आम्ही काय सांगायचं? करा म्हटलं तरी पण अडचणीत, म्हणजे निमित्त आपण होतो. नाही करा म्हटलं तरी अडचणीमध्ये, नाही करून जमणार नाही, करा म्हटलं म्हणून सुद्धा जमणार नाही. किंवा कोणी म्हटलं की बाबा मग ते आम्हाला तिकडे नेपाळात जावं लागतं, मग गेलं तर चालतं का आम्हाला? आता आम्ही काय सांगायचं त्यांना? आमचं उत्तर 100% नाहीच आहे. परंतु नाही, मग जावंच लागतं. मग ते त्यांना जायचं तर असतंच, फक्त मग कोणी जर काही विचारलं की बाबा आम्हाला दादांनी सांगितलं म्हणून आम्ही जात नाही, तर आम्ही जात नव्हतो. म्हणजे पाठी पुढीलावर ठेवी करण्यासाठी कोणाला तरी आपलं विचारायचं म्हणजे त्याचं नाव सांगता येतं. आम्ही त्याला विचारलं होतं,
की त्यांनी सांगितलं, आपण स्वतःहून काम नाही करत कुठलं, कोणातरी विचारतो का, जे काही झालं तर त्यांचं नाव सांगतात, त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही केलं. म्हणजे अशा पद्धतीने हे कार्य होत असतं. मग असे काही प्रश्न आले की आम्हाला गप बसावं लागतं, काय करायचं. वसोच्या वेळेला पण स्वामींना विचारलं, त्याला मुक्त करायचं का, स्वामी उगेची काही बोलले नाही स्वामी. कधी कधी स्वामींना उत्तर देता येत नाही, कारण की विचार चारी बाजूने करावा लागतो. व्यवहारिक पण बाजूने विचार करावा लागतो आणि तात्विक बाजूने पण विचार करावा लागतो. मग काय करायचं त्यावेळेला. मग गोसावी उगेची पुन्हा स्वामींना विनंती केली, जिजी कैसा बरवा माळुंगला चणा ओळ्या जोगा असे इतुका ऐसा आणू, थोडासा आणू का आम्ही तो हरभरा. स्वामी म्हणतात इतुका ऐसा आणा, थोडासा आणा. आता स्वामींनी 2 वेळा चिंतन केलेलं आहे. वसोच्या वेळेला स्वामी पटकन का नाही बोलले, स्वामींनी त्या वसोच्या कर्माबाबत चिंतन केलं की याची कुठे काही कणव आहे का, ती कणव सापडली आणि मग स्वामी म्हणतात सोडा. आता इथे सुद्धा जरी तुम्हाला आम्हाला ही चोरी वाटत असली, आधीमध्ये काय दिलेलं आहे, चोरीकृत म्हणजे चोरी केली असं जरी दिलं असेल तरी सुद्धा इथे देवाने लगेच सांगितलं नाही आणा म्हणून. स्वामींनी चिंतन केलं, विचार केला आणि ज्या जीवाचा तो हरभरा आहे, ज्याच्या शेतामध्ये ज्याच्या मालकीचा तो आहे, त्याच्या बाबतीत कुठे काही कणव आहे का वगैरे ते कुठेतरी देवाने चिंतन केलं आणि त्याची कणव आहे. इथे सांगितलं जातं की पक्षी अवताराने एखाद्याच्या शेतातला एक दाणा जरी खाल्ला, हरभऱ्याचा, ज्वारीचा म्हणा, तांदळाचा म्हणा वगैरे जे काही धान्य त्याच्या शेतात पेरलेलं असेल, एक कण जरी खाल्ला पक्षी अवताराने, त्याचा प्रतदेहाच्या कर्माचा नाश होतो. हे झालं सहेतुक सारखं झालं हे. परंतु निर्हेतुक जर का त्यांनी जाऊन निर्हेतुकपणे ते त्याला घडवू शकतात, परमेश्वराच्या हातामध्ये. आता या जीवाची ती कणव आहे, म्हणजे आता खाणारे कोण आहेत, प्रत्यक्ष परमेश्वर अवतार, बटोबासांसारखे व्यक्ती आहेत, बाईसांसारखे व्यक्ती आहेत. म्हणजे एवढ्यांच्या मुखी हे अन्न लागणार आहे, म्हणजे त्याची कणव किती वाढणार आहे ते लक्षात घ्या बरं का. एरवी सुत्या सुवावे ऐसे प्राक्तनची नाही. बट्टोबासांसाठी स्वामी म्हणतात की यांना भूक लागलेली आहे, वानरेश भुकेले भुकेले, पण एकाही सणा मात्र ते दान घडलं नाही. भट्टोबासांच्या ठाई घडलं नाही. ईश्वराने ती खंती स्वीकारली, श्री प्रभूंच्या ठिकाणी पण ते दान घडलं नाही. देण्याची इच्छा आहे पण दानच नाही, कारण की आधी अविरलेलं आहे. या ठिकाणी या वयस्कीला माहिती सुद्धा नाही की कोणाला दान घडणार आहे. आपल्या शेतातला जो चणा आहे तो कोण खाणार आहे ते त्याला माहिती नाही. आपण रोज देव यावेत आमच्या उपहारासाठी, आरोग्यासाठी म्हणून देवाला विनंती करणारे आपण, आणि या शेतातल्या माणसाने कुठली आरती म्हटली नाही, काही उपदेश घेतलेला नाही, काही नाहीये. परंतु परमेश्वर मात्र त्याच्या शेतातला तो हरभरा ग्रहण करणार, भक्तजन ग्रहण करणार, ज्ञानी ग्रहण करणार, आचरणयुक्त जे ते ग्रहण करणार. अशीच गत त्या कुठल्या शेतातली अजून तो तर आहेच, पण अशा पद्धतीने जे देवाने घेतलेलं आहे तांदूळच्या बाबतीमध्ये, अजूनही ज्याच्या शेतातला तांदूळला घेतला त्याला अजूनही माहिती नाही की माझ्या शेतातला तांदूळला देवाने घेतला. अशा प्रकारे परमेश्वर निर्हेतुक दान एखाद्याच्या बाबतीमध्ये घडवत असतात. आता स्वामींनी त्या जीवाचं चिंतन केलेलं आहे आणि जीवाचं चिंतन केल्यानंतर त्या ठिकाणी त्या जीवाच्या बाबतीतलं चिंतन जे आहे ते फलद्रूपास आलं, म्हणजे त्या जीवाच्या फलद्रूपास आलं. देवाला त्याची कणव भेटली आणि मग त्याचं अन्न ग्रहण करावं अशा प्रकारची कणव त्याची असल्यामुळे देवाने त्याचं अन्न ग्रहण केलं किंवा तो हरभरा आणायला सांगितला. एकीकडे स्वामी भात काय करतात, खडा मारून ते भांडे भेदन करून टाकतात आणि तो भात सगळा मातीमध्ये मिसळतो. स्वामी खात नाही कारण की त्याची कणव नाहीये. आणि एकीकडे त्याच मातीत मिसळलेले अन्नकण आमचे स्वामी वेचून घेतात, म्हणजे त्यांची कणव आहे. याचा अर्थ ज्यांची कणव आहे त्यांचं भोजन देव स्वीकारतात. उगाच आपण पंचपक्वान्न केले आणि मोठे मोठे उपहार करत बसलो आपण म्हणून देव स्वीकारत नाही.
देवानी आपलं अन्न स्वीकारावं यासाठी आपण आधी कणव निर्माण करा. उपहार निर्माण करू नका, पदार्थ निर्माण करू नका, आधी कणव निर्माण करा. जसं आपल्याकडे कोणी येणार असतील तर आधी आपण स्वयंपाक बनवतो की आधी स्वच्छता करतो? आधी आपण स्वच्छता करून घेतो, सगळं साफसफाई करून घेतो, धुवून पुसून घेतो, बैठक व्यवस्था करतो. म्हणजे आधी स्वच्छतेचा भाग आधी असतो. आणि नंतर जसं आता विशेषाला स्नान घालायचं, मग आधी मंदिराची स्वच्छता करणार की आधी विशेषाला स्नान घालणार? आधी मंदिराची स्वच्छता आणि नंतर शेवटी विशेषाला स्नान. तशा प्रकारे भोजन व्यवस्था आपण नंतर करतो, आधीच बनवून ठेवलं तर शिळ होऊन जाईल. ते पंचावताराच्या सगळ्या भाज्या शिळ्या असतात बरं का, रात्री 2:30-3 ला बनवलेल्या, बरोबर. आणि वाढतात किती वाजता? जर का देव जेवणारच असतील तर 12 वाजता दुपारी. ताजं बनवण्याची संधी असताना आपण देवाला काय खाऊ घालतो? शिळं खाऊ घालतोय. म्हणजे काहीतरी असं पण एक विचार केला पाहिजे माणसाने. देवाला किंवा कोणाला आपण स्वतःला कसं घेतो? ताजच सगळं बनवून घेतो. अशी कुठली वेळ असते की आपण रात्री 3 ला भाजी बनवून दुपारी 12 ला खातो का कधी? म्हणजे आपल्याला ताजं लागतं, तसं आपण देवाला सुद्धा जर का खाऊच घालायचं म्हटलं, देवाला तर काही लागत नाही, परंतु ते ताजं बनवावं लागतं. ती भावना तुमच्या मनामध्ये येणं ही सुद्धा कणवेला कारणीभूत ठरते. म्हणून आधी माझं म्हणणं की पदार्थ नका तयार करा, आधी कणव तयार करा, तो अधिकार तयार करा, ती योग्यता तयार करा. मग परमेश्वराला बोलवायला कुठे जावं लागणार नाही. परमेश्वर तुमच्या घरी स्वतः येतील. जसं बोणेबाईंकडे आले किंवा मग ते रावसगावला स्वामींनी काय भोजन केलेलं आहे? बाबूळ शेंगा, पाणी भात, त्याचं आरोहण केलेलं आहे. किंवा मुक्ताबाईंच्या इथे स्वामी गेलेले आहेत, कंदमुळे फळांची आरोहणा झाली. आणि सर्वात मोठी भिक्षा म्हणजे कुठली? निळभट्टांच्या घरी स्वामी गेलेले आहेत. निळभट्ट गेले का स्वामींकडे? स्वामी का आले तिकडे? कारण की त्यांनी ती कणव तयार केलेली आहे. म्हणून मग वाडोवाडी घेऊन तिथे जाऊन परमेश्वर भेट देतात. एवढी कणव आपण तयार केली पाहिजे. नाही तेवढी कणव, कमीत कमी आपण तरी देवापर्यंत पोहोचून ती क्रिया आपल्या हातून घडावी एवढी कणव आपली झाली पाहिजे. या शेतावाल्याची ती कणव आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात थोडासा घेऊन या. आणि घेताना सांगतात वरील नेगावा तळील नेगावा, म्हणजे मधलाच काढून आणायचा. जी काय थप्पी लावलेली आहे त्यांनी तोडून, ते खालचा घ्यायचा नाही, वरचा घ्यायचा नाही. वरचा घेतला, वरची जी एक त्यांनी जी काही पद्धतशीर ते मांडलेले आहेत त्याच्यामध्ये बिघाड होईल. कळेल की कोणीतरी घेतला. एकदम खालचा घेतला ते सुद्धा लक्षात येईल. म्हणून मधला घ्या, पद्धतशीर घ्या. हो काजी. मग भटोबास नाथोबास मार्कंडासे तिघे निघाले. आणि मग मधले वरिले कडपे ठेविली, ती काही घेतली नाही. माझारीला कडपाचे भारे बांधले, भारे बांधले. भटी आणि नाथोबाई मार्कंडासी वाहिला. एवढा मोठा भारा होता तो की भटोबास आणि नाथोबासांनी मार्कंडाच्या पाठीवर दिला. भटोबाई नाथोसी वाहिला. आता नाथोबासांना एकट्याला घेता येईना, ते नाथोबासांच्या पाठीवर भटोबासांनी तो वाहून दिला. आणि मग भटोबाई आपण वाहुनी घेतात. भटोबास त्या दोघांपेक्षा सक्षम कसे आहेत की त्यांच्या पाठीवर तो भारा ठेवण्यासाठी कोणीच नाहीये. त्यांनी स्वतःचा भारा स्वतःच्याच पाठीवर घेतला. म्हणजे ही क्षमता भट्टोबासांची आम्हाला बघायला मिळते. आणि गुंफेचा अंगणी दडकरी भारे घातले आणि घेऊन आले. स्वामींनी त्यांना जो काही नियम सांगितलेला आहे तो बरोबर त्यांनी तो केला. भटोबास त्याची भार्या ओठंगले. आणि आल्यानंतर ते भारे त्यांनी त्या गुंफेच्या अंगणी दडकरी भारे घातले. म्हणजे ते टाकल्याच गेले, अक्षरशः ते ठेवता येण्यासारखे नव्हते, एवढे जड भारे होते. आणि ते टाकल्यानंतर काय शब्द आहे? दडकरी भारे घातले, म्हणजे गुंफा दणाणली. जर का इथे जर का एखादी वजनदार वस्तू आपण अशी टाकली अंगणामध्ये तर हे पूर्ण भाग असा हल्ल्यासारखा आपल्याला भास होईल. तशा पद्धतीने एवढे मोठे भारे होते की त्याचा आवाजही मोठा आला आणि भूमी सुद्धा अशी हल्ल्यासारखी वाटली. आणि भट्टोबासांनी तो भारा टाकल्या ते त्या भारालाच
टेकून बसून राहिले, इतके थकले होते, इतका दम लागला होता त्यांना, म्हणजे तो भारा केवढा मोठा होता. आणि गोसावी बाहेरी बीजे करतात. स्वामी म्हणतात, हे काय गा येतू का चणाची, एवढा चणाच घेऊन आले तुम्ही, इतका चणा आणत असतात का कुठे? म्हणजे थोडा थोडका आणायचा, एक भारा जरी आणला असता तरी चाललं असतं. यांनी 3 भारे आणलेले आहेत. आणि स्वामी येतू का ऐसा चणाची, तुमचे मागे मागे ते येती. आता ते आणताना काही ना काही त्याचं जे काही पुरावा आहे तो पडत आला असेल, थोडं पान आहे ते पडत पडत ते आला असेल, तर ते तुमच्या मागे मागे येतील. चोर म्हणून बांधी जा आणि चोर म्हणून पकडले जाल. तुम्ही कोण आहात? महात्मे आहात. तेवेळी काही मग काय करायचं? मग तर आम्ही वाचवू नाही शकत, आता आम्ही काय करणार तेव्हा? स्वामी म्हणतात, ऐसे गा जीव जीवाचा वागारा, नावेक ढिला करू नये जरी केला तरी, आणोनी आण करिता वेळूची न लगे. स्वामी म्हणतात, हे असं आहे म्हणून आम्ही काही बोलत नव्हतो किंवा नाही म्हणत होतो, परंतु आम्ही काय केलं, थोडस म्हटलं नावेक आणा, थोडा आणा. यांनी एवढा मोठा चणा आणून ठेवला. म्हणजे नावेक ढिला करू नये, थोडं सुद्धा जर का आपण त्याला थोडस मुक्त करायला लागलो तर तो पूर्णच उधळला जातो. तशा पद्धतीने हा न्याय जो आहे हा घोड्याचा न्याय दिलेला आहे, की जो काही असा धार म्हणजे चांगला तरुण तडफदार घोडा आहे, पाणीदार घोडा आहे, त्या घोड्यात थोडं जरी तुम्ही लगाम हे केलं की तो लगेच उधळतो. त्या प्रकारचं हे झालं. आता हो आता काही, आता काय आम्ही सांगितलं आणा म्हणून, आता एवढा आणला, आता काय करायचं? येथुनीची म्हणितले आम्हीच म्हणालो, पैरा जा मर्गजेसी भाजा मागू मोडा. आता तिथे विशिष्ट इथून लांब जा आणि तिकडे भाजा तो, इथं भाजू नका आता. आणि मागू मोडा म्हणजे काही पुरावा तयार झाला असेल तर तो मोडून काढा. आणि मग मागू ते भारे वाहिले परत पाठीवर घेतले. बटोबास म्हणतात, आऊ नावेक विसदेव घेऊन या का, थोडं विस्तव घेऊन या बरं तिकडे. नारे बा नागना मी नाही येते म्हणते, मी काही येणार नाही बरं. बटोबास म्हणतात, आता उळ्या बारिया धुळी खाय. असं आहे का? मग तू वस्तव आणणार नाही तर सगळेजण काय खातील? तो गोळाना किंवा तो उळी खातील आणि तुला त्या बदली तुला धूळ खायला आता मिळणार. तुला काय हे आता खायला मिळणार नाही. बटोवासी एकी हाती विसदेव घेतला, म्हणजे भाराही घेतला, एका हातात विस्तव पण घेतला बटोवासांनी. आणि मग तुळा भाजून वगैरे तो आणला आणि मग तो खाल्ल्या गेलेला आहे. जे स्वामींचं वचन त्या वेळेला तो प्रसंगोचित अर्थ तो प्रकरण वशे सांगितलेला आहे. आणि नंतर तो अर्थ आपण आचारपर विचारपर व्यापकपणे त्या वचनाचा अर्थ जो आहे तो आपण वचनाद्वारेच किंवा निर्णयाच्या आधारानेच तो वचनाचा अर्थ आपल्याला लावायचा आहे. पुढचा प्रसंग अजून एक होतो, उत्तरार्ध 603 क्रमांकाची लीळा, निंबातळी भटा भेटी. म्हणजे त्या ठिकाणी आमचे जे माहीमभट्ट जे आहेत ते माहीमभट्ट हे स्वामींनी जेव्हा काही विधी विहित केलेला आहे आणि त्यावेळेला ते म्हणतात, देवा माझ्याकडे द्रव्य आहे, मी आणू का वगैरे, आणि ते घरी गेलेले आहेत आणायला. स्वामींनी भटोबासांकडे तो निरोप पाठवलेला आहे आणि तो निरोप ऐकून ते म्हणतात की माहीमभट्टो चाला तुमचे गोसावी बोलावू धाडिले असे, देवाने तुम्हाला बोलवायला मला पाठवलेला आहे. तव ती म्हटले, भटो मी घरी द्रव्य मागतो होता परी ती नेदी तिची. मग मिया या वाणियाचा विसारू घेतला असे, वाखारी मेजतू असे, तुम्ही म्हणाल तरी ऐसाची येईल. म्हणजे त्यांच्याकडे पेव होतं, म्हणजे धान्य जमिनीच्या खाली सुरक्षित ठेवायचं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे काही नसतं, म्हणजे त्याला कीड वगैरे काही लागत नाही काय. आणि ते किती आहे धान्य काय आहे ते मोजल्याशिवाय कळणार नाही. मग ते धान्य कोणाला विकावं लागतं? वाण्याला विकावं लागतं. त्या वाण्याला मी धान्याचं हे केलेलं आहे की हे धान्य तू विकत घे, आणि त्या बदली त्यांनी मला काही द्रव्य सुद्धा दिले, ते मी मोजतो आहे. ते पूर्ण धान्य मोजल्याशिवाय मला इथून निघता येणार नाही. पण तुम्ही जर का म्हणत असाल तर मी असंच निघेन, असं ते भट्टोबासांना विचारतात. मिया म्हटले ते मी नेणे. मग भट्टोबास म्हणतात, स्वामींना कथा हे घटना सांगत आहेत. ते म्हणतात की मी त्यांना असं असं सांगितलं, त्यावर ते असं असं बोलले की तुम्ही म्हणाल तर मी येतो. त्यावर मी त्यांना म्हटलं ते मी नेणे, ते मला काही माहित नाही.
गोसावी तुमचे बोलावू धाडिले असे, पण देवाने तुम्हाला बोलवणं पाठवलेलं आहे. आणि मग ते माते जेवावया राहावीत होते, मला जेवायला थांबवत होते. परी मी न राहायची. स्वामी म्हणतात, हांगा तू म्हणतासी तरी ब्राह्मणू येता किंगा. तुम्ही जर का म्हटले असते की हो चला, तर ब्राह्मण येता किंगा, ते आले असते. ते तुले अनिष्टाबाहेरी पडता किंगा, म्हणजे तेवढ्या अनिष्टाबाहेर ते पडले असते आणि सन्निधानी आले असते. स्वामीचा ऐसा का जीव जीवाचा वागारा नावेक ढिला करू नये, जरी केला तरी आणून आण करिता वेळूची न लगे. म्हणजे अशा प्रकारे सन्निधानाबाहेर जीवाने जाऊ नये. सन्निधाना वागार आहे, लगाम आहे. सन्निधानाच्या बाहेर म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर अवतार आहेत, त्या अवताराच्या सन्निधानाच्या बाहेर जाणे म्हणजे वागारा ढिला करण्यासारखा आहे. माईन बट्ट गेले आणि गेल्यामुळे काय झालं, आणोनी आणकरिता वेळूची नव्हे, म्हणजे सन्निधानामध्ये बोलवण्यासाठी पाठवलेला असताना देखील ते आले नाहीत. या ठिकाणी जर का भट्टोबास असते तर भट्टोबासांना निरोप भेटता क्षणी लगेच ते निघाले असते, सर्व तिथेच टाकून. म्हणजे मलाच देवाने द्रव्य आणायला सांगितलं आणि आता देवानीच परत मला बोलवणं पाठवलंय, म्हणजे हे द्रव्य देवाला नको आहे, मी पाहिजे आहे, म्हणून ते लगेच आले असते. किंवा आमच्या शांताबाईसांना स्वामी म्हणतात की आता तुम्ही कुठलेही विधी नियम काही पाळू नका, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. त्यावेळी त्यांनी विवेक विचार केलेला आहे की जर का देवाने तेव्हा जर का मला हा नियम सांगितला तर आता मोडायला का सांगतायत. म्हणजे माझ्या वयानुसार, माझ्या आजारानुसार देवाला कणव आली, खीव आली माझी, म्हणून मला ते खायला सांगत असतील. वांचून नियम तोच आहे जो आधी सांगितला, तो मोडायचा नाही. ज्ञान विवेकाने विचार केला, तो थोडा ज्ञान विवेकाचा विचार माईम भट्टांचा इथे थोडा कमी पडला. म्हणून त्यांना वाटत होतं की मी देवाच्या आज्ञेचं पालन नाही केल्यामुळे देव माझ्यावर नाराज असतील आणि मग मला देव होईल का, हा प्रश्न त्यांना होता. वांचून जरी ते तेव्हाही नाही आले, परंतु त्यांनी किंवा त्यांच्या त्या लिखाणामुळे, लीळाचरित्राच्या लिखाणामुळे अनेक लीळा आमच्या स्वामींच्या आमच्यापर्यंत आल्या. ते स्वामींपर्यंत पोहोचले नाहीत शेवटच्या टप्प्यात, परंतु स्वामींच्या अनेक लीळा त्यांच्याचमुळे, त्यांच्या लिखाणामुळे, कष्टामुळे आमच्यापर्यंत पोहोचल्या. हा प्रेमोपाय आमच्या स्वामींनी त्यांना घडवलेला आहे. परंतु ते सन्निधानाच्या बाहेर थोडस गेले आणि त्याच्यात त्यांचं थोडस नुकसान, म्हणजे एका अर्थाने खूप मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे. म्हणून स्वामींनी त्यावेळी सुद्धा ह्या वचनाचं उच्चारण केलेलं आहे. हे वचन आचाराचं 252 क्रमांकाचं याचा प्रकरणवश आपण या ठिकाणी बघितला. आता या संदर्भातली जी टीका आहे ती आपण बघूया. वागारा म्हणजे आठवरा घोड्याची जाती, म्हणजे वागारा ढिला करू नये म्हटलं तर हा न्याय नेमका कसा आहे किंवा कुणाच्या संदर्भातला हा न्याय आहे. वागारा आणि लगाम म्हटल्यानंतर माणसाचा काही संबंध येत नाही, तिथे प्राण्याचा संदर्भ येतो. पण सर्व प्राण्यांचा संदर्भ येऊ शकतो का. वाघाला कोणी लगाम लावतं का, कुत्र्याला लगाम लावतं का, कोणी मांजरीला लगाम लावतं का. जे लगामवाले प्राणी विशिष्टच आहेत, त्यामध्ये घोड्याचा न्याय या ठिकाणी दिलेला आहे. मग तो कसा आहे, आठवरा घोड्याची जाती, म्हणजे अप्रशिक्षित. जो गावठी घोडा आहे त्याला कुठलं शिक्षण नाही, काय नाही आहे, तो जर का एखाद्याच्या मनुष्यांच्या संपर्कात आला तर तो तिथे मिसळेपर्यंत त्याचा तो लगाम आहे ना तो चांगला पक्का ठेवावा लागतो. तो थोडा जरी ढिल्ला ठेवला किंवा केला तर तो लगेच उधळतो, म्हणजे लगेच इकडे तिकडे तो पळायला लागेल. आणि म्हणून त्याला पूर्णपणे नियंत्रणामध्ये त्याला ठेवल्या जातं. तर अशा प्रकारचा जो घोडा आहे, ज्याला कुठल्याच प्रकारचा संस्कार नाही, काही नाही, वयाने पण कमी आहे, अशा प्रकारचा घोडा या ठिकाणी कोण येतं, कोमळ ज्ञानी. कोमळ ज्ञानी म्हणजेच असाच आहे, त्याचा लगाम म्हणजे विधीचे पालन, विधीचे आचरण हा त्याचा लगाम आहे. आणि ते जे आहे त्या पद्धतीने त्याला पूर्ण नियंत्रणामध्ये ठेवण्याचं कार्य ते वचन किंवा विधी हे सर्व करत असतात. जर का त्या कोमळ ज्ञानीयाने थोडं जरी विधीचं पालन नाही केलं किंवा विधीकडे दुर्लक्ष केलं तर लगेच त्या अविधीच्या मैदानामध्ये तो काय होतो, उधळला जाऊ शकतो. आणि म्हणून इथे तो न्याय त्या घोड्याचा हे सांगतात
जयाची आज्ञांत जो असे त्यांनी ढिला तयाचा न करावा. आता कोणी कोणाचा वागरा ढिला करायचा नाही न सांगतात. जयाची आज्ञांत जो असे, ज्यांच्या आज्ञेमध्ये जो आहे, म्हणजे गुरुच्या आज्ञेमध्ये कोण आहे? शिष्य आहे. तर कोणी वागरा ढिला करायचा नाहीये. हा, गुरुनी का शिष्याने? जयाची आज्ञा जो असे, म्हणजे गुरुने शिष्याचा वागरा ढिला करायचा नाही. त्या गुरुने त्या शिष्याला असं विधिभागी म्हणजे पूर्ण लक्षच ठेवलं पाहिजे. म्हणजे आम्हाला ते आता हे पक्ष जेव्हा वाचल्या जातात त्यावेळी लक्षात येतं की म्हणजे मार्गात असताना, म्हणजे सेवा जेव्हा चालायची 5 ते 6 वगैरे असं सेवेचा कालावधी असायचा, मग सेवेतनं थोडं जरी म्हटलं आता आराम करू म्हणून उभं राहिलो की मामाजी अरे पटकन आटपायचं आहे. आम्हाला वाटायचं असं का, म्हणजे थोडं तरी आपण पाठ दुखते हे होतंय. परंतु नंतर आमच्या लक्षात यायचं की जोपर्यंत आपण वाकूनच आहोत तोपर्यंत ते काम चालू राहणार. पण जर का तुम्ही उभे राहिलात असं की मग असं वाटेल की परत वाकायचीच इच्छा होणार नाही. म्हणून ज्या कार्यामध्ये तुम्ही आहात ते कार्य तुम्ही सलगपणे करा. तुम्ही वाकून आहात म्हणून पाठ दुखते असं वाटत असेल तर उभे राहिल्यानंतर जास्त पाठ दुखते. तुम्ही धावपळ करा, तुमचे पाय नाही दुखत, पण तुम्ही बसले की तुम्हाला वाटतं की माझे पाय दुखत आहेत बरं का. म्हणजे तसं एकदा पदयात्रेतनं आम्ही येत होतो, म्हणजे दुचाकीवरून, आणि त्या दिवशी एवढी थंडी पडलेली, तर आता आम्ही जवळजवळ 4-5 ते दुचाक्या होत्या, आळेफाट्याकडे चाललेलो, आणि इतकी थंडी. तर मी ज्यांच्यासोबत बसलेलो तो मुलगा म्हणायचा, त्या बाकीच्या ते सगळे गावाकडचे लोक होते, की ओ दादा तिकडे शेकोटी दिसते, एवढं शेकून नंतर ते म्हणे नाही, एकदा जर का तुम्ही शेकलं मग तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. आता ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीतच आपल्याला घरी जायचं आहे. म्हणजे तुम्ही थोडं जरी थांबलात, मग नंतर आम्हाला कळायला लागलं की म्हणजे मामाजी थांबू देत नव्हते का, की थांबल्यानंतर काय होणार, जो थांबणार आहे म्हणजे जर का भरून देणारा थांबला तर वाहणारा थांबतो, वाहणारा जर का थांबला तर भरून देणारा थांबतो, आणि दोघेही थांबले किंवा दोघांपैकी एक जरी थांबले तरी सेवा थांबून जाते सगळी. आणि जर का आपण थांबलो तर उलट आपल्याला दुखण्याचं जाणीव व्हायला लागते. जीव जैसा संगी ठेवीचे तैसा ठाके, म्हणजे तुम्ही जसं तुमच्या शरीराला सवय कराल तसं तुमचं शरीर होतं. मग तुम्हाला वाकल्याने कधी त्रास होतो? 4, 5, 8 दिवस त्रास होतो, नंतर मग तुम्हाला त्रास होणार नाही. एकदा सेवा करायची एक सराव तुमच्यामध्ये आला मग तुम्ही थांबू शकणार नाही, आणि थांबलं तर उलट तुम्हाला त्रास होणार. म्हणजे मामाजींनी आमच्याकडनं ती गोष्ट सुद्धा नकळत आमच्याकडनं घडवून घेतली. आणि म्हणून जयाची आज्ञा जो असे, म्हणजे गुरुच्या आज्ञेमध्ये जो आहे, कोण आहे? शिष्य आहे. तर त्या गुरुने त्या शिष्याचा वागारा ढिला करू देऊ नये. म्हणजे तो जोपर्यंत जरट होत नाही, कोमळत्व त्याचं फिटत नाही, तोपर्यंत त्या गुरुनी विधियुक्त त्याचं वचन पालन, आचरण वगैरे किंवा त्याच्या दोषाकडे लक्ष देणं हे गुरुने व्यवस्थितपणे करणं ही गुरुची जबाबदारी ठरत असते, ते विशिष्ट काळपर्यंत. आणि मग जयाची आज्ञा अंत जो असे त्यांनी ढिला तयाचा न करावा, म्हणजे गुरुने शिष्याचा करू नये, अधिकरणाने अधिकार्याचा वागारा ढिला करू नये. भटोबास म्हणतात मला झोप येते, स्वामी काय करतात? उदक सिंपविती, डोळ्यावर पाणी मारा. म्हणजे त्यांना काय करतात? घडवतायत. झोपायची सवय, त्यांना थकतायत, दिवसभर सेवा व्यापार आहे त्याच्यामुळे झोप येते आहे, परंतु स्वामी त्यांना जागृत ठेवतात, झोपू देत नाही. त्यानंतर कुठेतरी स्वामी त्यांना काय करतात? त्या दिव्यातलं तेल त्यांना खायला देतात, जेणेकरून काय होतात? ऐसी अन्ने वानरेशाला कसा आहेत? 6 किंगा, म्हणजे त्यांना ती ग्रहण करता आली पाहिजे, काही त्यांना भेटेल ते खाता आलं पाहिजे त्यांना, म्हणजे ते पूर्णपणे भटोबासांना तयार करतायत. याला म्हणतात स्थित्यांतर किंगा, किंवा घडोनी मोडोनी योग्य करतात स्वामी त्यांना. हे कार्य देवाची जबाबदारी आहे, त्या जीवाला दोषाच्या अंगणामध्ये जाऊ न देणे, विधीच्या आतमध्येच त्याला ठेवणं हे परमेश्वराची जबाबदारी आहे. एका म्हणजे प्रथम. तसं असन्निधानी अधिकरणाची जबाबदारी आहे, गुरुची जबाबदारी आहे की त्या शिष्याला किंवा त्या अधिकार्याला
आपल्या विधीच्या आतमध्ये ठेवणं, अविधीमध्ये तर जाऊ न देणं, हे गुरुचं लक्ष ठेवणं काम आहे. हे कुठपर्यंत? एका विशिष्ट वेळेपर्यंत. आमच्या स्वामींनी भटोबासांना विशिष्ट वेळेपर्यंत लक्ष दिलेलं आहे, नंतर बीजे करून गेले. मग भटोबासांची काळजी आहे का देवाला की ते चुकतील वगैरे? नाही, आता काळजी नाही. का? आता भटोबास तयार झाले, घडले मडले, आता जबाबदार झाले. आता ते स्वतः चुकणार नाहीत, इतरांनाही चुकू देणार नाहीत, ही पात्रता भटोबासांकडे आली आणि मग स्वामी आमचे बीजे करतात. तसं गुरु निमित्त सुद्धा एका विशिष्ट वेळापर्यंत त्या शिष्याला आपल्या सन्निधानामध्ये, आपल्या त्या दृष्टिक्षेपामध्ये ठेवतात. एकदा तो त्या दृष्टीने तयार झाला की मग तो काय करू शकतो? विधी आचरणासाठी म्हणून तो बाहेर पडू शकतो. संवत्सरला असताना आम्हाला असं वाटायचं की आम्ही भिक्षेला जाऊ गावामध्ये वगैरे, खूप वाटायचं, पण मामाजी पाठवत नव्हते. का? कारण की आम्हाला ते नवीन नवीन ऐकल्यानंतर ते वाटतं मनामध्ये, हे करू ते करू आपण, परंतु त्या विधी करण्यासाठी आम्ही अजून तेवढे योग्य झालो नाही. आम्ही बसकन जर का आम्हाला कोणी काय बोललं तर आम्ही त्यांना नावं ठेवू, आम्ही ओरडू. भिक्षेमध्ये काय अन्नच मिळतं असं नाही, कधी कधी शिव्या पण भेटतात बरं का, असंही मिळतं. मग त्यावेळी शिव्या पण घेता आल्या पाहिजेत आपल्याला. प्रतिउत्तर शिव्यांनी द्यायचं नसतं, रागवायचं नसतं. ही परिस्थिती, ही मनस्थिती आमची तेव्हा नसल्यामुळे आम्हाला तेव्हा पाठवल्या गेलं नाही. तुम्ही त्या योग्य व्हा आधी आणि मग तुम्ही त्या भिक्षेसाठी तुम्ही नंतर जाऊ शकता, पण आता नाही. म्हणजे गुरु काय करतात? पूर्ण लक्ष ठेवून असतात शिष्यावर, तो काय करतो काय नाही. म्हणजे एखादे वडील आपल्या मुलाची शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक माध्यमातून त्याची पात्रता ओळखू शकतात, परंतु गुरु निमित्त जे आहेत ते त्या व्यक्तीचं जीव स्वरूप पाहतात. हे तर जीव स्वरूप नाही पाहत, हे देह स्वरूप पाहतात, शिक्षण स्वरूप पाहतात आणि मग तो काय करू शकतो हे सांगितलं जातं. पण गुरु निमित्त जे असतात ते शिष्याच्या जीव स्वरूपापर्यंत ते पोहोचू शकतात, त्याच्या स्वभावापर्यंत ते पोहोचू शकतात, त्याच्या अधिकार त्याचा काय आहे हा लक्षात घेऊ शकतात आणि मग त्याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय गुरु निमित्त देऊ शकतात. म्हणजे गुरु निमित्त त्या शिष्याच्या जीव स्वरूपापर्यंत, मूळ स्वभावापर्यंत पोहोचतात. अधिकार, योग्यता आधी किंवा त्याच्या जो काही त्यांनी जीवस्वरूपी जो अधिकाराची कामावणूक त्यांनी जी केलेली आहे तिथपर्यंत ते पोहोचतात आणि त्याचं भविष्य काय आहे त्याचा अंदाज गुरुनिमित्त ब्रह्मविद्येच्या आधारे लावू शकतात. आणि म्हणून गुरुचं जे काही सांगितलेलं आहे, साता पाचा दिसा आपली दावली दावी जे, त्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. मग तेने करून काय आहे? तेने तयाचा ढिला तयाचा न करावा, म्हणजे त्या गुरुनिमित्ताने त्या शिष्याकडे तेवढं लक्ष द्यावं आणि आपला आपण ढिला न करावा. मग सदा सर्वदा गुरुनिमित्तावरच अवलंबून राहायचं का? नाही, तसं नाही. पुढे सांगतात की एका विशिष्ट वेळाने जडत्व प्राप्त झाल्यानंतर आपला आपण ढिला न करावा, म्हणजे आपली सुद्धा जबाबदारी, नुसतंच गुरुनिमित्ताची जबाबदारी नाही, आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण सुद्धा आपण विधीच्या बाहेर जायचं नाही, अविधीमध्ये आपण जायचं नाही, अविधी आपल्यामध्ये येऊ द्यायचा नाही, विधी आपल्यातनं जाऊ द्यायचा नाही, ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. आपलं स्मरण आपण केलं पाहिजे, आपलं वचन पालन, वचन पाठांतर आपण केलं पाहिजे, ही आपली जबाबदारी पडते. सरळीने दावी, लगाम ढिला करू नये, वागारा ढिला करू नये. तर वागारा ढिला करणे ते काय, नेमकं काय अपेक्षित आहे त्याच्यामध्ये? न सरळी नेदावी, सरळी म्हणजे मुक्त वर्तन जे आहे ते आपल्यामध्ये येता कामा नये. मार्गामध्ये सगळ्याच बाबतीतले नियम आहेत. किती पाळं मिळेल तुम्हाला ह्याचा नियम आहे, गोड किती मिळेल, चपाती केळी किती मिळेल, तुमच्या आहारानुसार तुम्हाला घ्यायचंच आहे. तिथे काही कमी देतात अशातला भाग नाही, तुम्ही तुमच्या आहारानुसारच घ्या, परंतु त्याचे काही गोष्टींचे नियम आहेत. ते एवढ्याच वाजता मिळेल, एवढ्याच वेळात मिळेल, त्याच्यानंतर ते मिळणार नाही. एवढ्याच वाजता तुम्हाला अभ्यासाला यायचं, एवढ्याच वाजता पोथीला यायचं आहे. म्हणजे हे काही विशिष्ट नियम तिथे पक्के आहेत आणि नंतर तुमचे स्वाभाविक काही गोष्टी आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायच्या आहेत. की जर का पोथीला 2:30ला उठायचं म्हणजे झोपायचं किती हे तुम्ही तुमचं ठरवा. 2:30ला मात्र तुम्हाला उठायचं आहे, झोपायचं कधी तर तुमचा भाग आहे. किंवा एवढ्या वेळामध्ये पाळं येणार आहे तर तुम्हाला ते पाळं किती घ्यायचं काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा.
वाचून त्याच्यानंतर मात्र पाळत तुम्हाला भेटणार नाही. किंवा गावाला जायचं आहे तर सुट्टी भेटेल तरच गावाला जाता येईल. म्हणजे तुम्ही तुमचं ते बाकीचे नियोजन तुम्ही तुमचं करा, बाकी काही गोष्टी तिचे पक्क्या आहेत. म्हणून सांगतात सरळी नेदावी. इथे आपण आपल्या घरी असलो की कसं असतं, सरळीचं वर्तन आहे. तुम्हाला कधी उठा, कधी झोपा, कधी जेवा, कधी पाणी प्या, हे सगळ्या बाबतीमध्ये कुठलेच नियम आपल्यामध्ये लागूच होत नाही. मार्गात गेले की आपण बरोबर सरळ होतो. उठायला उठतो, जेवायला बरोबर जेवायच्याच वेळेला जेवण आहे वगैरे वगैरे. मग अशा प्रकारे सरळीचं जे वर्तन आहे, मुक्त जे वर्तन आहे ते देणं आपल्या जीवाला, ते आहे वाघाला ढिला करणं. न लोटे तरी मीठ घेईन. आता सरळी द्यायची नाही म्हणजे आचरणावर पक्क राहायचं. ते पक्क राहणं ते कसं, न लोटे तरी मीठ घेईन म्हणजे जो वृक्षांना खाणारा जो व्यक्ती आहे तो काय म्हणतो, न लोटे म्हणजे जर का ते वृक्षांना जर का मला चावल्या गेलं नाही, गिळल्या गेलं नाही. नुसतं वृक्षांना जर का तुम्ही खात असाल ते गिळलं जातं पण ते चावल्या जात नाही. सुका सुका जो पदार्थ असतो ना तो पटकन चावल्या जात नाही. असं भाकर आणि सुकी भाजी जर का तुम्ही खात असाल तर ते चावायला खूप वेळ लागतो, कष्ट पडतात. परंतु जर का तेच भाकर जर का तुम्ही पातळ भाजी सोबत जर का खात असाल तर तुम्हाला ती भाकरी खायला अजून सोपी जाते. तेच जर का तुम्ही भाकर त्याच्यात चुरून खात असाल अजून सोपं जातं. परंतु नुसतंच वृक्षांना नुसताच भात खायचा आहे तर तो काही वेळाने तुमच्या तोंडातली जी लाळ आहे ना ती संपून जात असते. मग ती चावून 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 ते खायला खूप त्रास होत असतो. मग अशा वेळी वाटतं थोडी भाजी असती तर बरं झालं असतं. लगेच मनामध्ये येतं बरं का, सुकी भाजी खाताना त्रास व्हायला लागला की तर आपण थोडं पातळ काहीतरी भाजी बनवली पाहिजे होती, लगेच आपण बोलून मोकळे होतो. किंवा मग पाणी असतं, मग थोडं पाणी पीत पीत आपण ते खात राहतो. मग या ठिकाणी जो वृक्षांना खाणारा जो आहे त्याला सुद्धा कधी कधी वृक्षांना खाण्याचा त्रास होत असावा असेल. मग असा जर का त्रास झाला तर तो काय म्हणतो, न लोटे तरी मीठ घेईन. जर का लोटलं नाही तर मीठ खाईन. थोडस मीठ खाल्ल्याने थोडं पाणी सुटेल तोंडाला, ते खायला सोपं जाईल थोडस. दुसरा पदार्थ ने घ्यायची परंतु इंद्रियार्थ रस विको मात्र मी घेणार नाही. भले तर मी वृक्षांना खातो तर मी साधनापर्यंत जाईन, सी बी चूळ चिमुटीपर्यंत जाईन, परंतु इंद्रियार्थ ने घ्यायची म्हणजे दुसरा पदार्थ घेतच नाही. तो हे आहे सरळी न देणं आहे. जर का त्यांनी थोडी सरळी दिली की आजचा दिवस फोडणीची भाजी खाल्ली तर काय होईल, काय होईल ना, काय हरकत आहे. जसं आता मी बिना साखरेचा चहा पितो, ते म्हटले बाबा मग आजच्या दिवस गोड प्या. म्हटलं नाही, आज गोड पिलं तर मग ती सवय लागून जाईल. जी सरळीचं वर्तन जर का थोडं पण दिलं आपण की मग त्या फिक्याची चव लगेच, गोड पिलं तर गोडाची चव लागेल आणि लगेच लक्षात येईल की आपण जो फिक्का चहा पितो खूपच पानसट असतो तो, असं लगेच लक्षात येऊ शकतं. जर का गोडाचा योगच नाही आला तर त्या फिक्का चहा पिण्याचा काही त्रास आपल्याला होणार नाही. जसं सांगितलं ना की तुम्ही उन्हातनं चालत असले की ऊन लागत नसतं बरं का. उन्हाची जाणीव कधी होते, उन्हात चालताना उन्हाची जाणीव कधीच होत नाही. तुम्ही उन्हातनं जे सावलीत येताना तेव्हा तुम्हाला कळतं की ऊन किती होतं ते. मग आपण सावलीत यायचंच नाही म्हणजे आपला वाघाला ढिला करू द्यायचा नाही. म्हणून हा वृक्षांना खाणारा व्यक्ती इतका पक्का आहे की न लोटे तरी मीठ घेईन, दुसरा पदार्थ ने घ्यायची, दुसरा पदार्थ तो घेत नाही. ऐसी रेग काढावी, अशी आपण रेग काढायची म्हणजे निश्चय करायचा. दगडावर रेष काढली ती पुसता येत नाही, पाठीवर रेष काढली तर ती पुसता येते. आपली रेष पाठीवरची रेष आहे बरं का, आपण ती काढतो आणि पुसतो, काढतो आणि पुसतो. अशा 1000 रेषा काढल्या आणि 1000 वेळा त्या रेषा आपण पुसल्या देखील. परंतु जो निश्चयात्मक व्यक्ती आहे तो दगडावरची रेष असते ती काढतो, तो निश्चय त्याचा पक्का होतो. यथा भटाची आज्ञा, यथा भटाची आज्ञा म्हणजे भटोबासांनी आज्ञा दिलेली आहे. कुणाला, अकाईसाचे रामदेव होते. मग तिने काय केलं त्या आईनी की हा नुसता वृक्षांना खातो म्हणून तिने पंगत केली तिथे की बाबा अन्नदान करू, त्या निमित्ताने तरी खाईल. माझं तो खात नाहीये कारण की मी कोण आहे, अविद्या आहे, आई आहे त्याची. मग मी पंगत ठेवते, अन्नदान करते, मग तर तो खाईल विधीतलं अन्न.
तरी त्यांनी वृक्षांनाच खाल्लं. मग भट्टोबासांनी त्यांना देऊ केलं तर त्यातलंही त्यांनी फक्त कण खाल्लं आणि ते म्हणाले की हे तुम्ही दिलं म्हणून मी कण खातो, एरवी आता मला काही आग्रह तुम्ही करू नका. अशा प्रकारे आता जेवीन तरी भटाची आण म्हणून भटोबासांनाच भटोबाची शपथ घालून दिली त्यांनी आणि भटोबासही काही बोलले नाही. किंवा त्यांना ताप होता आणि ते आटणाला निघाले. भटोबास म्हणतात की बाबा तुझं अंग तापलेलं आहे, तुम्ही काही आटणाला जाऊ नका. ते म्हणाले की तुमचं ऐकू की देवाचं ऐकू. भटोबास काय म्हणाले, आपण असतं तो म्हटलं मी माझा आहे, मी सिनियर आहे तुझा, मी तुला धर्म दाखवला, मी तुला हे केलं, मी तुला मंदिर दाखवलं. म्हणजे आपण लगेच दुसऱ्यांवर लगाम ठेवण्याचा प्रयत्न करू. स्वामींनी काय सांगितलं, कुणावर लगाम ठेवायचा, आपण आपल्यावर लगाम ठेवायचा आहे. आपल्यामुळे कोणाला मंदिर दिसलं किंवा आपल्यामुळे कोणाला उपदेश झाला, आपल्यामुळे कोणाला ज्ञान झालं, आपल्यामुळे कोणाला अनुसरण झालं तर त्याच्यावर आपण लगाम नाही ठेवायचा. गुरु निमित्त सुद्धा आपल्या अधीन कवणा ते करत नाही, त्याला ईश्वराधीनच ठेवतात की तुला हा विधी करायचा आहे. गुरु निमित्त सांगतात म्हणजे काही स्वतःचा विधी सांगतात का, ते देवाचंच विधी सांगतात, देवाचंच आचरण सांगतात. त्याच्यामुळे ते गुरु निमित्त जे असतात ते नेहमी आपल्याला ईश्वराच्याच अधीन ठेवत असतात, स्वतःच्या अधीन ठेवत नाहीत. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आता तुम्ही कोणाचं ऐका, देवाचंच ऐका, माझं नाही. मी असतो तर म्हटलं नाही माझं ऐकायचं, म्हणजे लगेच आपण आपल्यावर स्वतःचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आचरण करण्याच्या बाबतीमध्ये आपण नेहमी कोणाचं ऐकलं पाहिजे, देवाचंच ऐकलं पाहिजे. कोणीतरी म्हटले की बाबा ते तिकडे, मग आम्ही निरूपणाला आलं की त्यांना राग येतो, येऊ दे त्यांना राग. पण जर का तुम्ही निरूपणाला नाही आलं तर कोणाला राग येईल, देवाला राग येईल. आम्हाला देवाच्या रागाशी संबंध ठेवायचा आहे, आम्हाला मनुष्याच्या रागाशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. मग या ठिकाणी ते भटोबासांची आज्ञा, भटोबासांनीच दिलेली आज्ञा ही त्यांनी भंगली, पण ते विधीसाठी त्यांनी त्या आज्ञेचा भंग केलेला आहे. ईश्वराची आज्ञा ते ईश्वरासाठी जर का भंग केली काहीच हरकत नाही, काही दोष लागत वगैरे नाही. ली पुसिले म्हणजे भटोबासांच्याच आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं, पण कशासाठी केलं, चांगल्याच गोष्टींसाठी केलेलं आहे. ऐसे गा जीव म्हणजे वचनी स्वामींनी ऐसे गा जीव असं का म्हटलं बरं ना. ऐसे गा जीव म्हणजे जे आपल्या दोषाला आवरकत्व घालू शकत नाही, कोमळ दशेचे आहेत वगैरे वगैरे, किंवा दोषांचं आचरण करणारे आहेत, आवृत्ती दोषाचं सेवन करणारे आहेत, किंवा जे सर्वाधिकार सांगितलं तो नुसता गुणार्थीच नाही तर दोषार्थी पण सर्वाधिकारी आहे जीव. म्हणजे त्या सर्व दोषांनी युक्त असलेला जीव. काही दोष सुप्त अवस्थेमध्ये आहेत, काही दोष जागृत अवस्थेमध्ये आहेत, असे ते जीव. म्हणून ऐसे गा जीव स्वामींनी म्हटलेलं आहे. सोडीत खेवी आणोनी आन करीती, वाघारा ढिला तर केला तर काय होतं न, सोडीत खेवी, वाघारा ढिला केल्या केल्या, आणोनी आन करीती म्हणजे काहीही जीव करू शकतो, इकडचं तिकडे तिकडचं इकडे तो करेल. जसं तो न्याय देतात, लहान मुलाने जर का शाळीग्राम म्हणजे अन्य देवतेचा जे काही पाषाणाची मूर्ती वगैरे काय असेल ते जर का त्यांनी हातात घेतलं तर तो काय करेल त्याचं सांगता येतं का. लहान मुलाच्या हातात एखादी काचेची वस्तू आली किंवा ब्लेड आलं, चाकू त्याच्या हातात देतो, काय करेल काही सांगता येत नाही. तसं या जीवाचं आहे. घोडा जो वाघारा आळीला असे तर मार्गे चाले, न्याय कसा आहे तो, घोडा जो आहे त्याला लगामामध्ये ठेवला आपण, लगाम जर का चांगला पक्का ठेवला तर तो मार्गे चाले म्हणजे तो पर्यंत तो रस्त्याने चालतो, कारण लगाम धरलेला आहे, त्याला इकडे तिकडे बिलकुल जाता येत नाही. आणि ढिला होय आणि वाट सांडी, वेगाची कडा घाली, आणि जर का ढिला केला तर तो इकडे तिकडे स्वैर वेर कुठेही धावू शकतो जर का तो ढिला केला तर. आणि वेगाची कडा घाली म्हणजे डोंगरावरून तुम्हाला कडे लोड करून घेण्याला सुद्धा तो मागे पुढे पाहणार नाही. त्या घोड्यावर जर का आपण बसलेलो असू तर तो घोडा डोंगराच्या बाहेर सुद्धा म्हणजे डोंगराच्या कडेला येईल आणि डोंगराच्या खाली उडी पण घेऊन घेईल तो, कारण की तो स्वैरवैर झालेला आहे. आणि त्याच्यावर आपण बसलेलो असू तर आपण सुद्धा आपला सुद्धा कडालोट होऊन त्याच्यामध्ये होऊन जाईल. तसं या जीव स्वरूपाशी संबंधित आपण आहोत, आपणच जीव स्वरूप आहोत.
या जीवस्वरूपाला थोडं जरी तुम्ही ढिलं केलं तर तो कुठल्याही दोषाला पात्र होऊ शकतो आणि त्यात आपलं नुकसान होऊ शकतं. जयासी अनुज्ञा ते तुलेनी न राहे, हा न्याय झाल्याचा सिद्धांत सांगतात. ज्याला जेवढी आज्ञा आहे, जर का वागारा जर का थोडा पण ढिला केला तर काय होतं, जयासी अनुज्ञा ते तुलेनी न राहे, म्हणजे ज्याला जेवढी अनुज्ञा दिलेली अधिकाराच्या अनुरूप तुम्हाला विधी आचरण आहे. प्रत्येकाला सारखा विधी नाही. सगळेजण म्हटले की बस आता आम्ही एवढं वृक्षांना खाणार, पण आपला वृक्षांना खाण्याचा आपला अधिकार आहे का हे आधी आपण तपासलं पाहिजे. आणि जर का आपला वृक्षांना खाण्याचा अधिकार हे निश्चित झालं तरी सुद्धा जयासी अनुज्ञा ते तुलेनी न राहे, म्हणजे तो त्या आज्ञेवर मात्र तो ठाम राहत नाही तो जीव. वर्णे पाष्टेनी न गमे, त्याला मध्ये मध्येच वर्णाची आठवण येते. पाष्टेनी म्हणजे पिठलं आठवतं मध्येच, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पदार्थांची आठवण त्याला येत राहते. जसं आपल्याला भूक लागलेली असेल आणि निरूपण संपदा अजून 1 तास असेल तर आपल्याला वेगवेगळे पदार्थ आठवतात, डोळ्यासमोर येतात. म्हणजे सगळे त्या पदार्थांचं जे काही कण आहेत एक असे जाणवतं, आपल्या जिभेवर चव जाणवते त्याची. हे काय आहे, न गमे, म्हणजे ते जर का तुम्ही तुमचा अधिकार न पाहत जर का ते विधी आचरण केलं तर असं होऊ शकतं. किंवा अधिकार पाहून तुम्ही ते विधी आचरण करतायत, आहारावर तुमचं नियंत्रण आहे, परंतु जर का थोडा जरी वागारा जर का आपण ढिला केला, फोडणी तोडणी रस इंद्रियार्थ विको याची जर का चवी आठवत जरी राहिलो तरी हळूहळू काय होतं, मानसिकेचे वाचिकेसी आणि वाचिके ते प्रत्यक्ष घडे, अशा दृष्टीने काय होतं, वर्णे पाष्टेनी न गमे, म्हणजे वरण आणि त्याची जे जे काही पदार्थ असतील त्याची आठवण येईल आणि मग ते पदार्थ तो घेईल. पुढे काय होतं, मग वडे मांडे, म्हणजे रस पदार्थ जे आहे इंद्रियार्थ तो घेतोच. इंद्रियार्थ घेता घेता मग तेलकट, म्हणजे स्वामींनी जे सांगितलेलं आहे तेलकट आणि तुपकट जे कसे पदार्थ आहेत ते वचनामध्ये सांगितलं ना, गाळोत्तर रस आहे तो. आणि त्यामध्ये जे काही तयार केलं जातं ते चविष्ट लागतं. जास्त तेल, आपल्याला पिठलं किती चांगलं बनवलं तरी त्याच्यावर तेल घ्या, चटणी किती चांगली आहे त्याच्यावर तेल घ्या, भाकरी किती चांगली असेल त्याच्यावर तेल घ्या, म्हणजे त्याच्यामुळे त्याची चव अजून वाढते. आता ते जर का तेलात तळलेलं असेल तर त्याची चव अजून वाढते, अजून चांगलं लागतं ते. म्हणून अशी चपाती खाऊन खाऊन कंटाळा आला की ती चपाती छोटी बनवून त्याला आपण तेलामध्ये तळतो, त्याला काय म्हणतात, पुरी म्हणतात. पुरी खाल्ली की अजून चांगलं लागतं. म्हणजे हळूहळू तो पुढे एक एक पदार्थ त्याचा वाढत जातो. वृक्षांना खाणारा व्यक्ती साधन खायला लागतो, साधन खाणारा व्यक्ती इंद्रियार्थापर्यंत जातो, फोडणी तोडणीच्या अन्नापर्यंत तो जातो. मग वडे मांडे, वडे मांडे म्हणजे त्याच्यासोबत नुसतं वडे मांडेच नुसतं नाही, त्याच्यावर इतरही पदार्थ त्याच्यामध्ये येतात. तया परते लाहे तया परते पाहे, आणि मग एवढ्यावरच तो थांबत नाही, तो तया परते पाहे म्हणजे डिंगरा इशाळू वगैरे जे सांगितले, अस्थिपरीची 9 पुरुष सांगितलेले आहेत, तर आपण तर त्याच्यामध्ये बसतच नाही. आपला दोष तर तो काही टप्प्याटप्प्याने पुढे जात नाही, आपला दोष एकदम पुढे जात असतो. मानसिकेचं वाचिके होईल ना होईल, लगेच प्रत्यक्ष खाण्यामध्ये पण आपल्या तो पदार्थ लगेच येऊ शकतो. एखाद्याचं मानसिकेचं नुसतं वाचिकेपर्यंत येऊन थांबू शकतं, वाचिकेचं शारीरापर्यंत येऊन थांबू शकतं. शारीरिक जे आहे त्याला आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा ते घडण्यापासून तो थांबवू शकतो. एकदाच ते घडेल, परत परत नाही घडणार. परंतु आपल्या बाबतीमध्ये तसं नाही, ते आपल्याकडनं पुन्हा पुन्हा तो दोष घडतच राहील, हा आपला दोष आहे. म्हणून सांगतात की तया परते पाहे, म्हणजे डिंगरा जो आहे तो सर्व दोषाने युक्त आहे आणि ईशाळू सुद्धा सर्व दोषाने युक्त. दोघांची विशेषता काय आहे की ते जर का स्मरणाला बसले तर मग त्या ठिकाणी अजिबात स्मरणातनं ते बाहेर येत नाहीत. स्मरणाला लागले म्हणजे स्मरणच करतात, एवढाच त्यांचा एक गुण आहे. आणि त्याच्यामुळे अस्थिपरीच्या 8 आणि 9 क्रमांकाला हे दोघ जण पण आहे, डिंगरा आणि शेवटचा ईशाळू. आता डिंगऱ्याकडे सगळे दोष, ईशाळूकडे सगळे दोष, पण डिंगऱ्याकडे चेतनाचा उल्लेख नाही.
आणि ईशाळूकडे चेतनाचा उल्लेखच आहे, फक्त सेवना नाहीये. म्हणून ते अस्थिपरीच्या 9 पुरुषांमध्ये ते येतात. आणि हळूहळू जर का दोष वाढत गेला आणि त्या दोषावर नियंत्रण नाही ठेवलं तर पुढे सुद्धा तो दोष जाऊ शकतो. अशा प्रत्येक विधीसाठी आपल्याला हे वचन जे आहे हे आपल्याला लागू पडतं. आणि म्हणून जड सेवना असेल, चेतन सेवना असेल, नित्यविधी असेल, निमित्तविधी असेल, याचे जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये आपण राहिलो तरच ठीक आहे. थोडं जरी आपण स्वतःला सूट दिली तर मग आपण काय होऊ, त्या विधीतनं मुक्त होऊन जाऊ. आपल्याला विधी आचरण करून मुक्त व्हायचं आहे. आपण विधी न आचरण करून त्या विधीतनं मुक्त व्हायला बघतो आहोत. तर तेने करून काय होईल, अविधीचा संचार होईल आणि अविधी ते प्रसवेल आणि आपण कदाचित धर्मापासून सुद्धा जाऊ शकतो, असं या वचनातनं स्वामींनी सांगितलंय. आजच्या सत्रामध्ये आपण आचार या प्रकरणातील 252 क्रमांकाचं वचन, ऐसे गा जीव, जीवाचा वागारा नावे ढिला करू नये, जरी केला तरी आनोनी आन करिता वेळूची न लगे, हे वचन आपण पाहिलं. आणि त्या संदर्भामध्ये उत्तरार्ध 15 आणि उत्तरार्ध 603 क्रमांकाच्या अशा 2 लीळा प्रकरण वशाच्या या निमित्ताने आपण श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो